श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांची एक छोटीशी आणि सुंदर बोधकथा. श्रद्धा आणि सबुरी हे जीवनातलं सगळ्यात मोठं आपलं धन आहे. या बाबतीत स्वामींनी आपल्याला काय शिकवण दिली आहे ती नक्कीच आपण याच्यामध्ये ऐकाले. एकदा एका गावात गोपाळ नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. त्याच्यावर कर्जाचा मोठा डोंगर होता. निसर्गाच्या कोपामुळे त्याचे पीक वाया गेले होते आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता त्याला खूप सतावत होती. गोपाळ स्वामी समर्थांचा भक्त होता. रोजच नामस्मरण करायचा, पण त्याला वाटत होतं की स्वामी त्याच्या प्रार्थनाला ऐकतच नाहीये, त्याच्या प्रार्थनाकडे लक्षच देत नाहीये. एके दिवशी तो अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी गेला. डोळ्यात अश्रू, मनात वेदना घेऊन तो स्वामींच्या पायाशी पडला आणि म्हणाला, स्वामी, मी तुमच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवतो, तरीही माझ्या आयुष्यात इतकी संकट का? स्वामी खूप शांतपणे बसले होते आणि ते शांतपणे हसले आणि म्हणाले, गोपाळा, तू बीज पेरल्यानंतर लगेच पीक येतं का? गोपाळ म्हणाला, नाही स्वामी, बीज पेरल्यानंतर तर उगायलाच वेळ लागतात. त्याला पाणी, माती आणि सूर्यप्रकाश लागतो. स्वामी म्हणाले, मग तुझ्या प्रयत्नाचे बीज पेरले आहेस ना तू, आता श्रद्धेचं पाणी आणि सबुरीचा सूर्यप्रकाश दे. फळ नक्कीच वेळ फक्त परमेश्वराच्या योजनेनुसार असते. गोपाळला कळून चुकलं की फळासाठी संयम आणि सातत्य हवे. तो परत गावी गेला, मन लावून मेहनत करू लागला आणि स्वामींच्या मंत्राचा जप करत राहिला. काही काळातच त्याच्या शेतात भरघोस पीक आले. त्याने कर्ज फेडले आणि आनंदाने स्वामींची पूजा केली. स्वामी आपल्याला हे सांगतात, ते कोणतीही परिस्थिती असो, पण आपल्याला फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवायचा आहे आणि नामस्मरण करताना आपल्याला श्रद्धा, सबुरी आणि विश्वास ठेवूनच आपल्याला नामस्मरण करायचं आहे. आणि नामस्मरण केल्याबरोबर लगेचच आपल्याला दुसऱ्या दिवशी कधी फळ मिळत नाही. हे फळ आपल्याला स्वामींच्या योजनानुसार आणि आपल्या कर्मानुसारच, जे प्रारब्धमध्ये आपले कर्म आहे त्यांच्या अनुसारच मिळतं. म्हणून कधी पण नामस्मरण केल्यावर विश्वास ठेवून करा आणि हा विचार नका करू, मी देवाचं नामस्मरण केलं, माझ्याकडे देव लक्षच देत नाही. असं नाही आहे. जेव्हा वेळ येते तेव्हा स्वामी स्वतः आपल्या जेवढे पण नामस्मरण आपण केले त्याचं फळ आपल्याला नक्कीच देतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.